आयुष्यात बाहेरच्या शत्रूपासून सावध राहणं तुलनेनं सोपं असतं. कारण तो कोण आहे, तो आपल्याबद्दल काय विचार करतो आणि त्याच्यापासून किती अंतर ठेवायचं हे आपल्याला माहीत असतं. पण आयुष्यातील सर्वात मोठी आणि सर्वात वेदनादायक लढाई तेव्हा सुरू होते जेव्हा शत्रू घरचाच निघतो, जो आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग असतो, जो आपल्या जवळ बसतो, आपल्या सोबत हसतो, आपल्या आनंदात सहभागी झाल्यासारखा दाखवतो आणि आपल्याशी प्रेमाने बोलतो. पण मनाच्या एका कोपऱ्यात मात्र तो आपलं भलं नाही तर आपलं नुकसान व्हावं अशी इच्छा बाळगत असतो. अशा लोकांना ओळखणं खूप कठीण असतं, कारण ते उघडपणे शत्रूसारखे वागत नाहीत. ते मैत्रीच्या मुखवट्यामागे लपलेले असतात. कधी ते नातेवाईक असतात, कधी मित्र असतात, कधी सहकारी असतात आणि काही वेळा तर ते आपल्या अत्यंत जवळचे लोक असतात, ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो. ते समोरून तुमचं कौतुक करतील, पण मागून तुमच्या चुका शोधतील. समोरून तुमच्यासाठी आनंदी असल्याचं दाखवतील, पण आतून तुमच्या यशावर जळतील. ते तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतील, तुमच्या निर्णयांवर शंका निर्माण करतील, तुमच्या आत्मविश्वासावर हल्ला करतील आणि योग्य संधी मिळताच तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतील. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशा लोकांचा धोका आपल्याला लगेच समजत नाही, कारण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो. आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा फक्त राग येत नाही, तर मनातून दुःख होतं, विश्वास तुटतो, नाती तुटतात आणि अनेक वेळा लोकांवरचा विश्वासच उडून जातो. अशा परिस्थितीत काही लोक रागाच्या भरात निर्णय घेतात, भांडतात, वाद घालतात किंवा बदला घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते, मनशांती हरवते आणि नुकसान आपलंच होतं. मात्र शहाणे लोक वेगळा मार्ग निवडतात. ते प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत. ते शांत राहतात, लोकांना निरीक्षण करतात, भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि संयमाने असा गेम खेळतात ज्यात त्यांचा स्वाभिमानही टिकून राहतो, त्यांची मानसिक शांतीही जपली जाते आणि त्यांची प्रगतीही थांबत नाही. कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी आवाज करावा लागत नाही. काही लढाया शांत राहूनही जिंकता येतात आणि काही वेळा शांतता हे सर्वात शक्तिशाली शस्त्र असतं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, शत्रू ज्यावेळी घरचाच असतो तेव्हा शांत राहून खेळायचे 10 शक्तिशाली नियम, जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील, स्वतःची किंमत ओळखायला शिकवतील आणि कोणाच्याही नकारात्मकतेसमोर न झुकता स्वतःच्या ध्येयापुढे पुढे जाण्याची ताकद देतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील एक नियम सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकतो. नियम नंबर 1, सगळ्यांवर विश्वास ठेवू नका. घरचाच शत्रू ओळखणं सर्वात कठीण असतं, कारण तो तुमच्या आयुष्याचा भाग असतो. त्याला तुमच्या सवयी, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या कमजोरी माहिती असतात. म्हणूनच प्रत्येकाला तुमच्या आयुष्याची संपूर्ण माहिती देणं धोकादायक ठरू शकतो. विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण विश्वास ठेवताना मर्यादा असणं खूप गरजेचं आहे. कारण काही लोक तुमच्या विश्वासाचा आदर करतात, तर काही लोक त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतात. म्हणून प्रत्येकाला तुमच्या मनातील सगळ्या गोष्टी सांगण्याऐवजी लोकांना वेळ द्या आणि त्यांच्या वागणुकीवरून त्यांची पात्रता ओळखा. नियम नंबर 2, जास्त बोलू नका, जास्त निरीक्षण करा. अनेक लोक स्वतःबद्दल खूप बोलतात, पण समोरच्या व्यक्तीचं निरीक्षण करत नाहीत. शहाणे लोक मात्र कमी बोलतात आणि जास्त पाहतात, कारण माणसाचं खरं रूप त्याच्या शब्दात नाही, तर त्याच्या कृतीत दिसतं. काही लोक समोरून खूप गोड बोलतात, पण त्यांच्या कृती वेगळंच सत्य सांगत असतात. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात याकडे जास्त लक्ष द्या. निरीक्षण करण्याची सवय तुम्हाला अनेक चुकीच्या लोकांपासून वाचवू शकते. नियम नंबर 3, तुमचे प्लॅन्स सिक्रेट ठेवा.
प्रत्येक स्वप्न, प्रत्येक योजना आणि प्रत्येक ध्येय सगळ्यांना सांगण्याची गरज नसते. कारण प्रत्येक जण तुमच्या यशासाठी प्रार्थना करत असेलच असं नाही. काही लोक तुमच्या योजनेला प्रोत्साहन देतील, पण काही लोक नकारात्मकता पसरवतील. त्यामुळे तुमच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. म्हणून आधी काम करा आणि नंतर परिणाम दाखवा. कारण यश मिळाल्यावर लोकांना सांगण्याची गरज पडत नाही, परिणाम स्वतः बोलू लागतात. नियम नंबर 4, इमोशनली कंट्रोल ठेवा. जेव्हा जवळच्या व्यक्तीकडून धोका मिळतो तेव्हा मनात राग, दुःख आणि निराशा निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण त्या भावनांच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका. कारण जो माणूस स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो त्याला बाहेरचं जग सहज हरवू शकत नाही. शांत मन नेहमी योग्य दिशा दाखवतो. नियम नंबर 5, मर्यादा आखा. प्रत्येक नात्यात प्रेम असावं, पण मर्यादाही असावी. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. ते तुमच्या वेळेचा, भावनांचा आणि विश्वासाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. म्हणून आवश्यक असेल तिथे नाही म्हणायला शिका. मर्यादा आखणं म्हणजे उद्धटपणा नाही, तर स्वतःचा आदर करणं आहे. जिथे बाउंड्रीज नसतात तिथे लोक तुमच्या शांततेवर हक्क समजू लागतात. नियम नंबर 6, प्रत्येक लढाई लढू नका. प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे आयुष्य जिंकणं नाही. काही लोक मुद्दाम भांडण निर्माण करतात कारण त्यांना तुमचा राग पाहायचा असतो. ते तुम्हाला उस्कवतात, चिडवतात आणि तुमच्याकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण शहाणे लोक प्रत्येक लढाईत उतरून स्वतःची ऊर्जा वाया घालत नाहीत. काही वेळा शांत राहणं आणि पुढे जाणं हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. नियम नंबर 7, स्वतःला मजबूत बनवा. लोक बदलतील याची वाट पाहण्यात आयुष्य वाया घालवू नका. त्याऐवजी स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणाच्याही वागण्याचा तुमच्या मनःशांतीवर परिणाम होऊ नये. मानसिक ताकद ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही संकटात तुम्हाला उभं करायला मदत करते. जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता तेव्हा लोकांची टीका, मत्सर आणि नकारात्मकता तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. नियम नंबर 8, योग्य लोकांची साथ निवडा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या भल्यासाठी असेलच असं नाही. पण याचा अर्थ असा नाही की सगळेच लोक वाईट असतात. काही लोक खरोखर तुमची काळजी घेतात, तुमच्या प्रगतीसाठी आनंदी असतात आणि कठीण काळात तुमच्या सोबत उभे राहतात. म्हणून अशा लोकांची ओळख करून त्यांच्यासोबत राहायला शिका. योग्य लोकांचा सहवास आयुष्य बदलू शकतो. नियम नंबर 9, यशावर फोकस करा. तुमचं लक्ष जर सतत शत्रूंवर असेल तर तुमची ऊर्जा आणि वेळ दोन्ही वाया जातील. म्हणून लोक काय करत आहेत याकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कारण शेवटी तुमचं यशच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं. जे लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुमची प्रगती सर्वात जास्त अस्वस्थ करते. नियम नंबर 10, शांतपणे गेम जिंका. शहाणे लोक बदला घेण्यात वेळ घालवत नाहीत. ते स्वतःला इतकं सक्षम बनवतात की वेळच त्यांच्या वतीने उत्तर देते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहून संयमाने पुढे जात राहणं हेच सर्वात मोठं यश असतं. कारण खरा विजय म्हणजे कोणाला हरवणं नाही, तर स्वतःची शांतता, स्वाभिमान आणि प्रगती जपत पुढे जाणं होय. लक्षात ठेवा, आयुष्यात सर्वात मोठा धोका नेहमी बाहेरच्या लोकांकडून मिळत नाही. कधी कधी तो आपल्याच लोकांकडून मिळतो आणि म्हणूनच ती वेदना जास्त खोल असते. कारण जिथे विश्वास असतो तिथेच विश्वासघाताची शक्यता असते. पण एक गोष्ट कधीच विसरू नका, घरच्यांनी दुखावलं म्हणून स्वतःला तुटू देऊ नका. कारण चुकीच्या लोकांचं वागणं तुमची किंमत ठरवत नाही. तुमची किंमत तुमच्या स्वभावात आहे.
तुमच्या प्रामाणिकपणात आहे आणि तुमच्या मनाच्या चांगुलपणात आहे. काही लोक तुमचा फायदा घेतील, काही लोक तुमच्यावर जळतील, काही लोक तुमच्या यशाला अडवण्याचा प्रयत्न करतील. पण जर तुमचं मन मजबूत असेल तर कोणताही माणूस तुमचं आयुष्य थांबवू शकत नाही. म्हणून लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला मजबूत बनवा, शांत राहायला शिका, स्वतःची किंमत ओळखा आणि लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाला त्याची जागा दाखवते. फक्त तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा, कारण आयुष्यात सर्वात मोठा विजय हा शत्रूंना हरवण्यात नसतो, तर त्यांच्या नकारात्मकतेनंतरही स्वतःचा आनंद, स्वतःची शांतता आणि स्वतःचं यश जपण्यात असतो. आणि ज्या दिवशी तुम्ही हे शिकलात त्या दिवशी कोणताही घरचा शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण अशाच मोटिवेशनल आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओसाठी तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. आणि आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आला आहे का जेव्हा शत्रू घरचाच निघाला होता आणि त्या परिस्थितीचा तुम्ही सामना कसा केला? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा, कारण तुमचा अनुभव दुसऱ्या कोणासाठी प्रेरणा ठरू शकतो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी सकारात्मक राहा.